यानंतर आमचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि माजी सभापती माननीय शरद बुट्टे पाटील साहेब. विभागीय परिषदेच्या आजच्या सत्राचे सत्रसंचालक आदरणीय ठाकरे साहेब, आयोजक आदरणीय दळवी साहेब, उपस्थित पदाधिकारी आणि अधिकारी, खरं तर या विषयाच्या अनुषंगानं जे मुद्दे वराळे साहेबांनी आणि प्रदीपदादा कंद यांनी मांडलेत त्या मुद्द्याचा पुनरुच्चार मी या ठिकाणी करून आपला वेळ घेणार नाही. कमी वेळामध्ये राहिलेले मुद्दे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी करतो आहे. जिल्हा परिषदेचा उपलब्ध निधी आणि परिणामकारक उपाय याच्याबद्दल देखील मी दुपारच्या सत्रात बोलणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी फार वेळ न घेता मुद्दे मांडत असताना 73व्या घटनादुरुस्तीच्याबद्दल दळवी साहेबांनी सुरुवातीला अतिशय विस्तृत विवेचन या ठिकाणी केलं. साहेब, 5 वर्षानं निवडणुका बंधनकारक केल्यामुळं नवीन नेतृत्वाला संधी मिळाली, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आरक्षणामुळे संधी मिळाली. परंतु एक आमची मागणी म्हणा किंवा एक आमची खंत सगळ्यांची अशी आहे, साहेब, विधानसभेचे आणि लोकसभेचे मतदारसंघ 25-30 वर्षानंतर बदलतात, त्यांची रचना होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाची रचना ही दर 5 वर्षांनी आपण बदलतो आणि त्यामुळे एक प्रकारे ह्या तीनही संस्था ग्रामीण क्षेत्रातल्या 3 टायर सिस्टममधल्या अस्थिर आहेत आणि कुणाही लोकप्रतिनिधीच्या समोर शाश्वती नाही की हा माझा मतदारसंघ कायम राहील आणि त्यामुळे एक नियोजन करून प्लॅनिंगपूर्वक काम करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होताना आपण पाहतो. त्याच्या अनेक दुष्परिणाम आहेत. बऱ्याच वेळा आरक्षणाच्या एकंदरीत नियमानुसार एखादं गाव कायम आरक्षणात जातं आणि एखादं गाव कायम खुल्या गटात जातं आणि नकळतपणानं त्या गावांवरती त्या ठिकाणी अन्याय झालेला आपण पाहतो. आणि म्हणून या 73व्या घटनादुरुस्तीच्या निमित्तानं, विभागीय परिषदेच्या निमित्तानं भविष्यामध्ये अशा प्रकारचा एक सूचना किंवा तशा प्रकारची नोंद निवडणूक आयोगानं घ्यावी आणि एक 10 वर्ष 15 वर्ष तो मतदारसंघ जर आहे तसंच ठेवला तर चांगलं काम करायला लोकप्रतिनिधी निश्चितपणानं पुढे येणार आहेत. ग्रामसभांचा एक घटनात्मक दर्जा ग्रामसभांना मिळाला, परंतु ग्रामसभा यशस्वी करणं हे एक मोठं आव्हान आज ग्रामीण भागामध्ये आहे आणि म्हणून ग्रामसभांवरती नकळत काही गट वेगळा प्रभाव टाकतात. ग्रामसभांच्या उपस्थिती याच्याबद्दल देखील ग्रामीण भागात प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून आपण देखील पदाधिकारी उपस्थित आहोत. आपण देखील अधिकार मागत असताना किंवा नवीन काही गोष्टी शासनाकडनं मागत असताना आपल्याला देखील ज्या ग्रामसभा यशस्वी करायच्या त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी वापरणं, नाविन्यपूर्ण प्रयोग करणं आणि ग्रामसभा यशस्वी करणं हे देखील आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. साहेब, ऑडिट आमच्या पंचायत राज संस्थांना बंधनकारक झालं, ही चांगली गोष्ट झाली, पण बऱ्याच वेळा ऑडिटचा एवढा बागलबोवा केला जातो की या गोष्टीचं ऑडिट होणार आहे आणि म्हणून बऱ्याच वेळेला बरेच निर्णय आणि बऱ्याच फाईल पेंडिंग ठेवल्या जातात आणि आखर्चित निधीचे विषय पुढे येतात आणि म्हणून ऑडिट हे होणारच आहे. आपल्याला काम क्वालिटीचंच करायचं की नियमानच करायचं आहे, पण याचा अर्थ ऑडिट होणार म्हणून कामच करायचं नाही, ही जी भावना वाढीला लागलेली ती कुठेतरी कमी करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याबद्दल देखील आपण सगळ्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. आपल्याला वित्त आयोगाच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा आली आणि राज्य वित्त आयोगाची स्थापना झाली. प्रदीपदादांनी मुद्दा मांडला की त्यांचा आम्हाला उपयोग काय, पण वित्त आयोग आपल्याला थेट निधी दिला असं नाही. देशाचा वित्त आयोग ज्यावेळी आपल्याला ग्रामपंचायतला तर थेट निधी देतोय, ते पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेने मला वाटतं आपण आपल्यामध्ये ती चर्चा करण्यापेक्षा शेवटी गाव हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. गावाला तो निधी सर मिळाला, परंतु वित्त आयोगाचा निधी देत असताना छोट्या ग्रामपंचायतीचा विचार त्याच्यात व्हायला पाहिजे होता. मोठ्या ग्रामपंचायतीला येणारे 1, 2, 3, 4 हप्ते याची रक्कम मोठी होते आणि म्हणून त्यांनी जे निकष वित्त आयोगाच्या पैशाला दिले त्या विभागाप्रमाणे खर्चाच्या तरतुदी करून किंवा कार्यक्रम तयार करून पैसा खर्च करणं शक्य आहे. पण एखादी छोटी ग्रामपंचायत 1 लाख रुपये हप्ता आला आणि त्याचे 4 पार्ट करायचे म्हटलं की कोणतंही काम दिसत नाही आणि मग वित्त आयोगातून काय केलं हे सरपंचांना लोक विचारतात आणि म्हणून वित्त आयोगाच्या बद्दल तुम्ही निधी देत असताना त्या गावाला स्वायत्तता दिली पाहिजे. जर घटनात्मक दर्जा देऊन या संस्था आपण स्वायत्त करतोय तर निधी द्यायचा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याचे हात बांधून ठेवायचे. या पद्धतीने आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. नियम जरूर असले पाहिजे, निकष जरूर असले पाहिजे, परंतु त्या स्थानिक भौगोल परिस्थितीचा विचार करून त्या ठिकाणी निर्णय घेण्याचे अधिकार त्या ग्रामपंचायतीला असले पाहिजे. आमच्याकडे काही ग्रामपंचायती एकदम मोठ्या आहेत आणि काही एकदम छोट्या आहेत. एमआयडीसीच्या परिसरातल्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न त्यांना नीट खर्च करता येत नाही, दुसऱ्या बाजूला त्यांची दिवाबत्तीची व्यवस्था नाही आणि म्हणून त्या ग्रामपंचायतीला तिथली स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचे अधिकार हे आपण निश्चितपणे दिले पाहिजे. वित्त आयोगाचे ज्यावेळी टीम किंवा अध्यक्ष जिल्हा परिषद व्हिजिट करतात त्यावेळी आपली देखील पदाधिकाऱ्यांचे सदस्यांचं कर्तव्य आहे की सरांनी सुरुवातीला सांगितलं की कुठल्या प्रकारचा निधी आम्हाला पाहिजे, कुठले अधिकार पाहिजे, याच्याबद्दल अभ्यासपूर्ण मतं ही आपण लोकांनी वित्त आयोगाच्या समोर मांडायला पाहिजे.
माझं म्हणणं आहे आपल्या अध्यक्षांनी देखील एकत्रितपणे वित्त आयोगाच्या समोर जायला पाहिजे आणि आपल्या भूमिका मांडायला पाहिजे, पण आपण जात नाही. वित्त आयोग एका बाजूला आणि त्या ठिकाणी आपण एका बाजूला. आपण कुठेतरी वित्त आयोगाशी सुसंवाद ठेवून त्या ठिकाणी राज्य वित्त आयोगाशी संपर्क ठेवण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं आपण ते करायला पाहिजे. शासन निर्णयाच्या बद्दल सतत त्या ठिकाणी आपली चर्चा होते की शासन निर्णय हे अडचणीचे होतात, त्याच्यामध्ये अशा अटी टाकल्या जातात की आम्ही योजना राबवू शकत नाही. मग ठाकरे साहेब, आपण शासन निर्णय ज्यावेळी करतो त्यावेळी मंत्रालयात बसलेले आपले जी यंत्रणा असते त्यांचा विचार हा नेहमीच चांगला असतो. कोणतीही शासनाची योजना कधी काही समाजाचं नुकसान व्हावं म्हणून केली जात नाही. समाजाच्या विकासासाठी, दारिद्र्य निर्मूलनासाठी योजना तयार होतात, परंतु त्या योजनांची अंमलबजावणी करत असताना ज्या प्रत्यक्षामध्ये अडचणी येतात त्याची अधिकची माहिती जो ग्रासरूटला कार्यकर्ता काम करतो, जो आमचा ग्रामसेवक असेल, सरपंच असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, त्यांना अधिकची माहिती असते. कुठलाही विकास योजनांचा शासन निर्णय करत असताना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास विभाग या सगळ्यांचा जर सुसंवाद राहिला, जर त्यांची सूचना त्याच्यात मागून घेतल्या, GR पब्लिश करण्यापूर्वी त्या ठिकाणी त्याचं प्रारूप पाठवलं आणि जर कमी वेळामध्ये त्याच्या सूचना घेतल्या तर मला वाटतं सतत शासन निर्णय बदलावे लागणार नाहीत. नाहीतर हा शासन निर्णय एक येतो आणि त्याची अंमलबजावणी करायला आमचे अधिकारी फाईल करतात, पुढच्या आठवड्यात त्या शासन निर्णय रद्द झालेला असतो. आणि म्हणून कुठेतरी या शासन निर्णय करत असताना या सगळ्या संस्थांची सुसंगतता किंवा सुसंवाद आपण सगळ्यांनी राखण्याची आवश्यकता आहे. माझी तर आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की राज्य शासनानं एक पंचायत राज परिषद राज्य लेवलला निर्माण करायला पाहिजे आणि ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अनुभवी अधिकारी आणि काही स्वयंसेवी संस्था यांना बरोबर घेऊन 3 महिन्यानं त्याची बैठक घेऊन, विकास सभा, विकास परिषदा आमच्याकडे होतात, परंतु त्या बऱ्याच वेळेला त्याच्यात अंतर असतं आणि मग दर 3 महिन्यांनी जर या 3 संस्था आणि शासन काही लोक एकत्र बसले तर मला वाटतं शासन निर्णयातले घोळ राहणार नाही, आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येईल. पंचायत समिती ही अतिशय आज कमकुवत आहे आणि वस्तुस्थिती आहे. ज्यावेळी जिल्हा परिषदला असं वाटतं की राज्यानं मला अधिकार द्यावेत, केंद्रानं अधिकार द्यावेत, त्यावेळी पंचायत समितीला सामावून घेणं. जिल्हा परिषदेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सभापती पदसिद्ध आमचा सदस्य आहे, सभापती हा त्या पंचायत समितीचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून पंचायत समितीला विश्वास घेऊन निर्णय करण्याचं काम देखील मोठ्या मनानं आम्ही जिल्हा परिषदेच्या लोकांनी करायला पाहिजे. ज्यावेळी शासनाकडनं आमची अपेक्षा आहे तशी पंचायत समितीची देखील आमच्याकडनं काही अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही ज्यावेळी योजना निर्माण करतो किंवा त्या ठिकाणी योजनांचं काही वितरण गटांगणांमध्ये करतो त्यावेळी पंचायत समितीला आम्ही बरोबर घ्यायला पाहिजे. नाहीतर पंचायत समितीच्या लोकांना सर आता असं वाटतं की आम्ही काम करतो फक्त पोस्टाचं, आलेला प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवा आणि जिल्हा परिषदेचे पैसे ग्रामपंचायतला पाठवा आणि म्हणून पंचायत समितीच्या सदस्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ज्यावेळी मी प्रशिक्षणाच्या निमित्तानं जातो तर सदस्य म्हणतात निवडून आलो असं वाटतं 6 महिन्यात राजीनामा द्यावा आणि म्हणून या पंचायत समितीच्या सदस्यांच्या लोकांमध्ये जो भ्रमनिरास किंवा जी नाराजी आहे ती काढण्यासाठी जिल्हा परिषदेने देखील पहिलं काम करायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये